आज आपण करणार आहोत अतिशय सोप्या पद्धतीने हंडीपापड। हे उकड न काढता केलेले आहेत। भाकरीप्रमाणे पीठ मळून दुप्पट फुलणारे हंडीपापड आपण करूयात। 1 किलो तांदूळ घेतलेले आहेत। जुने जाडे तांदूळ घेतलेले आहेत। रेशनचे तांदूळ घेतले तरी पण चालतील, फक्त बारीक तांदूळ वापरायचा नाही यासाठी। आता हे 1 किलो तांदूळ आहेत ते आपण धुवून घेऊया 2 वेळाला आणि 2 दिवसांसाठी भिजत ठेवायचं। तर आपण याच्यापासून हंडीपापड, पळीपापड, सालपापड्या, कुरडई काही करू शकतो। एकाच पिठापासून आपण 2-4 पदार्थ बनवू शकतो। तर हे आता 2 वेळा धुवून घेऊया। तांदूळ 2 वेळा धुवून घेतलेले आहेत। आता हे आपण भिजत ठेवूया। आता हे 2 दिवस भिजवायचे आहेत। 2 दिवस भिजवल्यामुळे तांदूळ हलके होतात आणि आपण कुरडई किंवा सालपापड, हंडीपापड काही करणार आहेत ते पण हलके होतात। तेलात टाकल्यानंतर एकदम फुलतात। तर बरेच जण काय करतात की तांदूळ धुवून लगेच सुकवतात आणि दळून आणतात। तसं नाही करायचं। तसं केलं तर त्याला चव नाही येत। फुलतात पापड पण चव नाही येत। पण पापड खार घालतो याच्यामध्ये, त्याच्यामुळे ते फुलतात। पण जर 2 दिवस तांदूळ भिजवले तर त्याला एक आंबूस चव येते आणि चवीला छान लागतात। म्हणून हे 2 दिवस भिजवून मगच याचे आपण दळून आणायचे पीठ। आता हे मी झाकून ठेवते। आज पहिला दिवस आहे, याच्यावर मी झाकण ठेवलेलं आहे। आज दुसरा दिवस आहे आणि आपण हे पाणी ओतून घेऊन दुसरं पाणी घालूया। आता हे बदलताना पाणी तांदूळ जास्त चोळायचं नाही। हे पाण्यामध्ये होते दिवसभर, त्यामुळे मऊ झालेले आहेत। आज तिसरा दिवस आहे तांदळाचा। आज आपण हे तांदूळ उपसून घ्यायचे। त्याच्या अगोदर हे 2 वेळा धुवायचे आणि चाळणीमध्ये निथळून घेऊया। आपण या तांदूळ आता एकदम हलके झालेले आहेत, त्यामुळे आपले कुरडई, सालपापड आपण जे काही बनवणार आहेत ते पण हलके होईल। तांदूळ 2 वेळा धुवून निथळत ठेवलेले आहेत। एक 15 मिनिट आपण निथळून घेऊया। त्याच्यानंतर आपण एखाद्या बेडशीटवर किंवा कॉटनच्या कापडावर पसरून घ्यायचे। तांदूळ पसरून घेऊया। हे पंख्याखाली सुकवून घ्यायचे, उन्हामध्ये घालायचे नाही किंवा असेच पसरले तरी उन्हाळ्याच्या दिवसात उष्णतेने वाळतात। आता तिसऱ्या दिवशी थोडासा याचा आंबूस वास येतो, त्याची चव आपल्याला हंडीपापडला आणि कुरडईला येते। तांदूळ सुकलेले आहेत, आता हे दळून आणूया। तांदूळ दळून आणलेले आहेत आणि बारीक दळून आणायचे। पीठ 2 कप घेऊया। चवीनुसार मीठ टाकूया। मीठ अर्धा चमचा लागेल। ओवा अर्धा चमचा, तीळ अर्धा चमचा, हा पापड खार घेतलेला आहे 1 चमचा घेतलेला आहे। आपला नेहमीचा पोहे खाण्याचा जो चमचा असतो त्याने मोजून घेतलेला आहे। तांदूळ 2 दिवस भिजवल्यामुळे हलके झालेले आहेत। आपण त्याच्यामध्ये पापड खार घातल्यामुळे पापड अजूनच हलके होतील। अतिशय वेगळ्या पद्धतीने दाखवते मी, एकदम सोप्या पद्धतीने। खूप जास्त दगदग नाही आहे पापड करण्याची, कंटाळा येत नाही अजिबात करताना। आता हे आपण भाकरीप्रमाणे पीठ मळून घेऊया। आता थोडं थोडं पाणी घालत पीठ मळून घ्यायचं। भाकरीप्रमाणे पीठ मळून घेतलेलं आहे, त्याच्यापेक्षा थोडंसं सैल मळून घ्यायचं। अशा पद्धतीने 2 कप पीठ होतं, त्यासाठी मला 2 कप पाणी लागलेलं आहे। बरोबर 2 कप पाणी झालेलं आहे। आता मी ओवा टाकलेला आहे याच्यामध्ये, तुम्ही फ्लेवरसाठी जिरे पण टाकू शकता। चाळण घेतलेली आहे आणि याला तेलाचा हात पुसून घ्यायचा। तर पिठाचे लांबट आकाराचे गोळे केलेले आहेत आणि थोडंसं पाणीचा हात याला पुसायचा, म्हणजे हे वाळू नयेत म्हणून। तर लांबट आकाराचा गोळा केलेला आहे, थोडंसं याला पाणी लावून घ्यायचं। पाणी उकळलेलं आहे, याच्यावर ही चाळण ठेवूया। आता हे लांबट आकाराचे गोळे करायचे म्हणजे लवकर शिजतात। गोल गोळे केले तर आतपर्यंत शिजत नाहीत, थोडेसे कच्चे राहतात। आणि पिठाचा रंग थोडासा बदललेला आहे, ओवा आपण पापड खार घातल्यामुळे रंग थोडासा बदललेला आहे। आता याच्यावर मी तव्याचं झाकण ठेवते म्हणजे वाफ जाऊ नये आणि 10 मिनिटासाठी आपण मध्यम आचेवर शिजवून घेऊया। एक 12 मिनिटानंतर बघत आहे मी। अगोदर हा गोळा चेक केला होता मी, शिजलेला आहे पीठ, आतपर्यंत शिजलं पाहिजे असं। तर काढून घेऊया। आता एकच गोळा काढत आहे मी, तुम्ही दोघी तिघे असेल तर 3-4 गोळ्यांचं बनवलं तरी पण चालेल। मंद गॅस केलेला आहे आणि हे असेच ठेवलेले आहेत झाकून मी गॅसवर। आता 2 गोळे घेतलेले आहेत मी, गरम आहे पीठ, थोडेसे वाटीने असे मळून घेऊया। जरा वाफ गेली की मग हाताने मळू। आपण उकड काढलेली नाही आहे, अगदी सोप्या पद्धतीने करत आहोत हे। आता हे गरम गरम लाटायला लागतात, त्यामुळे मी 2च घेतलेले आहेत गोळे, नाहीतर बाकीचे काढले तर थंड होतील म्हणून मी तसेच ठेवलेले आहेत चाळणीमध्ये। आता वाफ गेलेले हाताने मळून घेऊया। आता एक गोळा घेतलेला आहे, हे गरम गरमच लाटावे लागतात। हे लाटून घेऊया। तेल लावलेलं नाही आहे मी, पोळपटला अजिबात चिकटत नाहीत, लगेच निघतात हे। तर पातळ लाटून घ्यायचं। अशा पद्धतीने पातळ लाटून घेतलेलं आहे मी। तीळ आणि ओवा दिसत आहे असं। आता प्लास्टिकचा कागद घेतलेला, याला थोडंसं तेल लावून घ्यायचं। तेल खूप जास्त लावायचं नाही, तेलाचा थोडा कुबट वास येतो कालांतराने। आता थोडेसे लाटून घेऊया। अशा पद्धतीने पण पटपट होतात। पापड तयार आहे आपला।
सर्व पापड करून झालेले आहेत. ह्याचे काट अजिबात नाही फुटलेले, एकसारखे झालेले आहेत सगळे. आणि पीठ गरम असतानाच लाटायचं, गार झाले तर ह्याचे काट फुटतात. पीठ लाटायला पण आपल्याला घट्ट जातं, म्हणून गरम गरम लाटायचे. आणि जर पीठ शिजलं नाही तरी पण ह्याचे काट असे फुटतात. तर एकसारखे झालेले आहेत, चांगले पापड झालेले आहेत आपले. या पद्धतीने तुम्ही करून बघा पापड. हंडी पापड 2 दिवस उन्हामध्ये छान वाळवलेले आहेत. 2 कप पिठापासूनचे दाखवले होते मी, टोटल हे 4 कप पिठापासूनचे बनवलेले आहेत. आता हे तळून बघूया कसे होतात. 2 कप पिठापासून साधारण हे 60 हंडी पापड तयार होतात. दुप्पट फुलणारे हंडी पापड आपले तयार आहेत.